अकोला जिले में आगामी बकरी ईद और अन्य पर्वों के मद्देनजर शांति एवं सौहार्द बनाए रखने के लिए एक अहम शांति बैठक का आयोजन किया गया। ये बैठक शहर के स्थानीय पुलिस लॉन सभागृह में संपन्न हुई, जिसकी अध्यक्षता जिले के नव नियुक्त पुलिस अधीक्षक अर्चित चांडक ने की। बैठक में जिले भर से आए शांति समिति सदस्यों, एसडीपीओ, थानेदार तथा वरिष्ठ पुलिस अधिकारियों और कर्मचारियों की उल्लेखनीय उपस्थिति रही। बैठक की शुरुआत में शांति समिति के सदस्यों ने विभिन्न मुद्दों और आवश्यकताओं पर सुझाव रखे, जिसमें कुर्बानी, ट्रैफिक नियंत्रण, मस्जिदों और इबादत गाहों के आसपास सुरक्षा, भीड़ प्रबंधन तथा सांप्रदायिक सौहार्द बनाए रखने जैसे अहम बिंदु शामिल थे। एसपी अर्चित चांडक ने सभी सुझावों को गंभीरता से सुनाते हुए भरोसा दिलाया कि पुलिस प्रशासन की ओर से हर संभव सुरक्षा व्यवस्था की जाएगी ताकि त्योहार शांति और उल्लास के साथ संपन्न हो सके। भाग्य आहे की अकोल्यामध्ये काम करण्याची संधी शासनाने दिलेली आहे आणि नक्कीच हे पुढचे जे काल असणार आहे आपल्यासोबत एक चांगली पोलिसिंग, प्रोफेशनल पोलिसिंग इथे आपण मांडणार आहोत। आपल्या सर्वांचा सहकार्य, आपला सर्वांचा सपोर्ट त्याच्यामध्ये नक्कीच लागतील। मीडिया बांधवांचा त्यांचा पण सपोर्ट लागतील। तर आता आज हे शांतता समिती बैठक जे होती ते ॲक्च्युली बकरी ईद आणि आपले जे आता गजानन महाराजची पालखी आहे, आज महेशनमी पण आहे, आता राज्याभिषेक सोहळा पण आहे रायगडमध्ये, हे सर्व पार्श्वभूमीवर आजची आपली बैठक एक आपण आयोजित केलेली होती। तरी पण काही लोकांनी वेगळे वेगळे मुद्दे मांडलेले आहेत। तर एकदा मी फक्त समराईज करून देतो। ट्रॅफिक बाबत सांगितलेलं आहे। मला ॲक्च्युली इट वॉज सरप्रायझिंग फॉर मी। मला माहीत नव्हता की अकोल्यामध्ये येऊन मला आता पहिल्या 10 दिवसमध्ये 70% कंप्लेंट जे माझ्या ऑफिसमध्ये मी नेहमी लोकांना विचारतात काय इश्यूज आहे मला सांगा, तर 70% कंप्लेंट्स ट्रॅफिकची लोकांनी सांगितलेली आहे। तर त्यामुळे मी गवाही देतो आपल्याला, मला म्हणजे काही दिवस द्या, काही आठवडा द्या, काही 2 महिना लागतील, परंतु ट्रॅफिकबाबत नक्कीच आपल्याला एक चेंज इथे भेटतील हे मी आपल्याला सर्वांना गवाही देतो। एक ट्रॅफिकमध्ये चांगला TI पण आम्ही दिलेला आहात आणि जे काही आमचे कर्मचारी आहेत त्याचा जे काही एक ट्रेनिंग करायची आहे, सेन्सिटिव्हिटी ट्रेनिंग करायची आहे आणि लकीली मी नागपूरमध्ये ॲज DCP ट्रॅफिक 8 ते 10 महिना मी काम केलेलं आहे। तर मला माहिती आहे म्हणजे ट्रॅफिकमध्ये काय काय इश्यूज असतात। पार्किंगबाबत तुम्ही सांगितलेलं आहे। एक मेंबरनी सांगितलेलं आहे की जे तरुण मुलामुली आहे ते आले पाहिजे शांतता समितीमध्ये। ॲक्च्युली तो म्हणजे सर्वात मोठा एक पॉईंट आहे आणि खूप गरजेचं आहे। जे आमचे PIs आहेत, आमचे SDPO साहेब आहेत, आमचे ॲडिशनल SP साहेब आहेत, सर्वांना मी अगोदरच हेच सांगितलं होता कि जे काही लोग येतात इथे, जो भी यहाँ पे आते हैं वो कभी दंगा करते नहीं और जो करते वो आते नहीं। तो हे म्हणजे मला माहिती आहे की तरुण मुलामुली आले पाहिजे, काही आलेले पण आहेत आणि हे चांगली गोष्ट आहे। त्यांना आपण कसं एक कमिटीमध्ये घेऊन आणि एक वाईट कमिटी आणि त्यांना पण। कारा न्यूज के लिए गुलाम मोहसिन की रिपोर्ट। घर हो या ऑफिस, अब फर्नीचर हो स्टाइलिश और आरामदायक, नागपुर का भरोसेमंद नाम श्री गजानन फर्नीचर एंड इलेक्ट्रॉनिक्स। डाइनिंग टेबल, ऑफिस फर्नीचर, बेडरूम सेट, मॉड्यूलर किचन, खूबसूरत आर्टिफैक्ट्स और कंफर्टेबल गद्दे, सभी कस्टमाइज वर्क्स के साथ। अब बजाज फिनसर्व और कोटक से EMI की सुविधा के साथ खरीद सकते हैं और हाँ, क्रेडिट कार्ड और सभी डिजिटल पेमेंट मोड्स भी स्वीकार किए जाते हैं। अब गजानन फर्नीचर नागपुर में 2 जगह उपलब्ध, वैशाली नगर ब्रांच, टिकले भवन, महात्मा फुले स्कूल के सामने नागपुर 17 और जरीपटका ब्रांच, बीजन बाग रोड, जिंजर मॉल के पास, जरीपटका नागपुर। आज विजिट करें या संपर्क करें ऑन 9607 333 397 और 865777 77797 पर। श्री गजानन फर्नीचर एंड इलेक्ट्रॉनिक्स, जहां मिलता है आराम, स्टाइल और भरोसा एक साथ।